मुंबईत रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ असून शहरातील सर्वात मोठ्या खड्ड्याची स्पर्धा घेतली तर सर्वात मोठा खड्डा पाहायला मिळेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात। इथल्या भारतनगर इथला रस्ता गेल्या 15 वर्षांपासून करण्यातच आलेला नाहीये, त्यामुळे या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांची रांगोळी पाहायला मिळते। इथला सर्वात मोठा खड्डा 26 बाय 18 फूट लांबी रुंदीचा आहे, जो मुंबईतील सर्वात मोठा खड्डा होऊ शकतो। बीएमसी आणि एमएमआरडीएच्या वादात हा रस्ता ना बनवला जातोय ना इथले खड्डे भरले जात आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज आम्ही तुम्हाला मुंबईतला सर्वात मोठा खड्डा दाखवत आहोत, तो देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघातील बांद्रा ईस्ट इथल्या भारतनगर मधला हा जो रोड आहे तो रोडवरचा हा जवळपास आम्ही याचं मोजमाप केल्यानंतर जवळपास 26 फूट आणि 18 फूट असा 26 बाय 18 फूट रुंदीचा मापाचा हा खड्डा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। संपूर्ण 750 मीटरच्या या रोडवर अशा प्रकारचे सर्वात मोठे खड्डे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात। हा भारतनगरचा हा रोड पाहिल्यानंतर हा रोड जो आहे तो मुंबईतला आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते, कारण ग्रामीण भागातले रोड देखील पाणंद असू दे किंवा अगदी दुर्मिळ भागातले रोड देखील याच्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे असतात। गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा रोड जो आहे तो बनवलाच गेला नाही, कारण यामध्ये एमएमआरडीए आणि बीएमसीमध्ये वाद सुरू आहे की हा रोड जो आहे तो कुणी बनवायचा, कारण हा म्हाडाची मालकी असणारा हा रोड आहे आणि एमएमआरडीए या ठिकाणी प्लॅनिंग अथॉरिटी आहे, त्यामुळं हा रोड कुणी बनवायचा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत ज्यांना हा रोज जो त्रास सहन करावा लागतो, केवळ वर्षानुवर्षे केवळ खड्ड्यांची या ठिकाणी दुरुस्ती होते परंतु रोड बनवला जात नाही। काय सांगाल या संदर्भात? यहाँ कम से कम कई सालों से तकलीफ चल रही है रोड की, रोड के मसले भी आ रहे हैं, लेकिन यहाँ का कोई भी रहवासी है वही तकलीफ उठा रहा, बाकी कोई तकलीफ नहीं उठा। कितने हादसे हो गए, लोग यहाँ पे समझोगे आए दिन हादसे चलते रहते, ये कॉर्नर से वो कॉर्नर तक खड्डे ही खड्डे। ना यहाँ का एमएलए, यहाँ ना यहाँ का एमपी, ना यहाँ का कारपोरेटर, कोई यहाँ के कोई काम नहीं कर रहा है। पब्लिक ऐसी परेशान चल रही। महिला देखील आहे स्थानिक या ठिकाणी राहणार आहे। कशा संदर्भात या ठिकाणी त्रास होतो, कारण लहान मुलं यांची शाळांच्या बसेसचा हा रोड आहे, त्याचबरोबर बेस्ट बसेस या ठिकाणी जातात, रिक्षा सगळ्या जातात, कशा प्रकारे त्रास? ये जो मतदार संघ है वो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी का मतदार संघ है, यहाँ पर उनका गढ़ कहा जाता है। तो उसके बावजूद भी वाल्मीकि नगर से लेके भारत नगर तक आज इतनी बुरी परिस्थिति है, लोगों की हालत ख़राब हो गई है। रमज़ान का पूरा महीना इनके ऊपर से ऐसे ही चला गया, या कुछ भी सुधार नहीं आता है। पिछले कई सालों से ये गड्ढे ऐसे ही पड़े हैं और कोई सुधार नहीं है। ये रोड म्हाडा कहती है कि म्हाडा का है, लेकिन इसकी जो 1982 का जो सर्कुलर है उसके मुताबिक बीएमसी ने इसकी देखरेख करनी चाहिए, पर बीएमसी भी यहाँ पे कोई काम नहीं कर रही है। गेल्या 15 वर्षापासून या रोडची परिस्थिती जी आहे ती अशा प्रकारे आहे, केवळ खड्डे भरले जातात परंतु रोड जो आहे तो केला जात नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।